आपला रोशन चव्हाण नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर भावांनो, माझा आवाज थोडा दमलेला आहे आणि माझी तब्येत पण खराब झालेली आहे. आणि मी आलेला होता दर्गावरती, इथे दर्गा आहे आणि मी दर्शन केलेलं आहे आणि ह्या साईडला सनसेट झालेला आहे. तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे, कारण की 4-5 दिवस झाले आपल्या चॅनलवरती ब्लॉग नाही येत आहे. आणि ब्लॉग मी यासाठी न टाकत होता की माझी तब्येत खरंच खूप खराब झालेली आहे. म्हणजे मला जुलाब लागलेली आहे, काही खाल्लं तर डायरेक्ट निघायचं असं चालू आहे. तर काय विषय नाही, आज थोडं रिकवर वाटते आहे. तर मला असं वाटलं की ब्लॉग शूट करायला जावं, त्याआधी दर्गावरती जायचं. आणि मी दर्गावरती आलेला आहे, दर्शन एकदम प्रॉपरली मी घेतलेलं आहे आणि सनसेट झालेला आहे बाहेर. सनसेट तुम्हाला दाखवतो आणि समोरच गाडी लावलेली आहे माझी, ते पण तुम्हाला दाखवतो. आणि पहाडी एरियावरती जाणार आहे आपण, तर चला तुम्हाला घेऊन जातो आता मी पहाडी एरियावरती. बकरी की तरफ से लाइक सब्सक्राइब कर देना दोस्तों. चलो चलते. तर ऑन हीर आली आपली गाडी आणि गाडी खूप खराब झालेली आहे बघा. त्या साईडला पण खराब झालेली आहे, कारण ना रस्त्याचं कामं चालू आहे, तर त्याच्यामुळे खराब झालेली आहे गाडी. करूया वॉश पण करूया. आणि आता सनसेट झालेला आहे, चला जाऊया आपण फटाफटा सनसेट बघायला. माझ्या गाडीची नंबर प्लेट खूप घाण झालेली आहे गाडी. ही बॉटल बॉटललेस तर चला भावना, आता जाऊया आपण ती पहाडवरती. गाडी बिडी वॉश करूया उद्या. लेट्स गो, जाऊया पहाडवरती. तर भावांनो, मी आलेला आहे सनसेट बघायला आणि मी ह्या साईडला गाडी माझी पार्क केलेली आहे, मागं तुम्हाला दिसत असेल. तर सनसेट खूप बढिया झालेला आहे, म्हणजे एकदम ऑरेंज झालेला आहे. आणि ती जागा जी आहे म्हणजे ती आता वरती आहे, ही ती जागा आहे वरती एकदम. ह्या जागेवरती जायचं आपल्याला आणि ह्या त्याच्या पायऱ्या आहे, ह्या जागेवरती जायचं आपल्याला. आणि तुम्हाला असं वाटत असेल की दर्गावरती आणि मंदिरावरती, तर माझं तसं नाही असते काही की दर्गा मंदिर असं नाही, सर्व इक्वल ठेवतो मी माझ्यासाठी, कारण की रिलिजन नाही मॅटर करत माझ्या हिशोबाने. तर चला आपण जाऊया, तिथं मंदिर दिसते मला, तिथं जाऊया आपण. आणि सनसेट झालेला एकदम प्रॉपरली आणि दाखवतो तुम्हाला आता वरती गेल्यानंतर कारण इथे गाडी साईडला लावलेली. आणि हा जो त्या साईडला जो हायवे आहे भावांनो, तो माझ्या घराचा, म्हणजे इथून माझं घर 2 या 3 किलोमीटर वरती आहे. आणि ह्या साईडला सर्व हे केळीची शेती केलेली आहे. म्हणजे आमच्याकडे ना सर्वात जास्त केळीची शेती केली जाते, सर्वात जास्त म्हणजे केळीची शेती केली जाते. चला आता मी आलेला आहे वरती आणि तुम्हाला एकदम प्रॉपरली सिनेमॅटिक शॉट दाखवतो, ते की सनसेटचे. आणि तुम्ही बोलत असणार की आपल्या हर एक चीच्यावरती सिनेमॅटिक शॉट येतात सनसेटचे, तर असं नाही आहे भावांनो, कारण की थोडं हळूहळू मी ग्रो करेलच. नवीन दाखवायची हे चालू आहे तुम्हाला. तर चला तुम्हाला दाखवतो आता सिनेमॅटिक शॉट. लेट्स गो. तर भावांनो, मी आलेला एकदम टॉपवरती आणि तर भावांनो, मी आलेला एकदम टॉपवरती आणि हा आला पूर्ण नजारा या साईडला. ही पावसाळ्यामध्ये असं, उन्हाळ्यामध्ये असं वाटते, पण पावसाळ्यामध्ये ना भावांनो इथली एक म्हणजे अलगच वाईफ आहे, म्हणजे एकदम खूप भारी वाटते इथं पावसाळ्यामध्ये. आणि सर्वांकडे केळीचे शेत लागलेले आहे, म्हणजे इथं कमीत कमी 8 ते 10 अशी जागा आहे की 8 ते 10 शेत आहे की त्याच्यामध्ये केळीच लागलेली, नुसती केळी लागलेली असते बघा. हे साईडला नुसतं केळी, या साईडला हिरवाट. आता जर आपल्याकडे ड्रोन असतं ना तर खूपच भारी झालं असतं. काय नाही, आपण ग्रो केले ना, ड्रोन पण आपण अवेलेबल करून टाकू. ड्रोन शॉट तुम्हाला दाखवणार. एक व्हिडिओ आपला जर चांगलं व्हायरल गेलं तर तुम्हाला ड्रोन शॉट दाखवणार आहे. आणि भावांनो, मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ब्लॉगमध्ये काय अपडेट करायला पाहिजे आणि माझ्याकडून काय चूक होत आहे, ह्या मला कमेंट करून नक्की सांगा. आता तुम्हाला सिनेमॅटिक शॉट एन्जॉय करा. लेट्स गो.
भावांनो आपण सिनेमॅटिक शॉट बघितले आहे आणि मला खूप भारी वाटलं आणि सनसेट आता गेलेला आहे आणि मी ह्या जागेवरती एकटा बसलेला आहे आणि मला तुमची हीच अपेक्षा आहे की मला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि माझ्याकडून काय चूक बुक होत आहे की ब्लॉगमध्ये मला ही इम्प्रूव्ह करायला पाहिजे. बाकी गोष्टी तुम्ही मला कमेंट करा आणि नक्की सांगा की मी काय करू शकतो आणि मला माझ्या ज्या बारीक बारीक ज्या कमी आहे म्हणजे माझे जे चूक होत आहे माझ्याकडून व्हिडिओमध्ये ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता मी निघतो घरी कारण की आता संध्याकाळी झालेली आहे आणि सनसेट पण गेलेला आहे, तुम्ही बघू शकता. सनसेट पण गेलेला आहे आणि आपल्याला निघायचं आता घरी. तर भावांनो दर्शन एकदम प्रॉपरली झालेलं आहे आपले आणि मला खूप भारी वाटलं अशा जागेवरती यायला कारण की वरती एकदम टॉपवरती होतं आणि हा नजारा ना भावांनो उन्हाळ्यामध्ये असा असतो पण पावसाळ्यामध्ये नाही का हा एकदम खूप भारी असा नजारा होऊन जातो कारण की सर्वीकडे एक मिनटं रस्ता क्रॉस करावा लागला. सर्वीकडे एकदम हिरवेगार राहते आणि सर्व पहाड जे राहतात हिरवे झालेले असतात आणि रिमझिम असा पाऊस चालू असतो. तर भावांनो मला नक्की हे प्रॉपर जागा मला पर्सनली मला लय आवडते. आणि तर भावांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर व्हिडिओ जर चांगला वाटत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय मित्रांनो, भेटूया नेक्स्ट ब्लॉगवरती.